क्रांती रेडकर वानखेडे तुम्हा सगळ्यांचं या शब्दसुरांच्या मंचावर स्वागत करते, ज्याचं नाव आहे महफिल. स्वागत करूयात आपल्या महफिलीमध्ये रंग भरणाऱ्या आपल्या म्युझिक मास्टरचं, म्हणजेच अविनाश चंद्रचूड यांचं. आणि आता स्वागत करूया या महफिलीला स्वरसाज चढवणाऱ्या आपल्या वाद्यवृंदाचं. संगीत ही प्रत्येकासाठी एक भावना आहे. प्रत्येक जण आपले भाव व्यक्त करायला संगीताचा आधार घेतो. संगीत आपल्या आयुष्यातून निघून गेलं तर एक भावना आपल्यातून कमी होईल की काय असं वाटतं. अशाच भावनांची आज इकडे महफिल रंगणार आहे. भावगीतांनी आज इकडे हा मंच सजणार आहे. महाराष्ट्राला भावगीतांची खूप मोठी परंपरा आहे. राना रानात गेली शीळ ह्या गाण्यानी या परंपरेला 1931 साली सुरुवात झाली. G.N. जोशी यांनी ह्या गाण्याला संगीतबद्ध केलं होतं आणि ही परंपरा पुढे घेऊन जाण्याचं काम ते अनेक दिग्गज संगीतकारांनी केलं. गजानन वाटवे, वसंत प्रभू, सुधीर फडके, यशवंत देव, श्रीनिवास खळे, हृदयनाथ मंगेशकर ते अशोक पत्की आणि श्रीधर फडके ही त्यातली काही मोजकी नावं. ह्याच सगळ्या दिग्गजांच्या भावगीतांचा उत्सव इकडे साजरा होणार आहे. आणि ह्या उत्सवाला परिसस्पर्श द्यायला आज आपल्याकडे एक अष्टपैलू गायिका आपल्या सोबत असणार आहेत. बहिणाबाईंपासून ते फडावरच्या लावणीपर्यंत गायनातल्या सगळ्या प्रांतांमध्ये त्यांनी संचार केलेला आहे. आजपर्यंत जवळपास 425 चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केलेलं आहे. गेली 47 वर्ष त्यांची गायन तपश्चर्या सुरू आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आपल्या सगळ्यांच्या लाडक्या गायिका उत्तराताई केळकर यांचं. कुणीतरी येणार येणार ग, पाहून घरी येणार येणार ग. तुम्हाला कसं वाटतंय आमच्या महफिलच्या या रंगमंचावर येऊन? छान, मस्तच वाटतंय. कारण एकतर मला असं कळलं की इथे दरवेळी वेगळी थीम असते आणि त्याच्यावरती अविनाशजींसारखे कसलेले संगीतकार त्याच्यावरती कमेंट्स करतात. नवीन नवीन काही शिकायला मिळतं याच्यातनं. आणि ही कल्पना खूप छान आहे. गप्पा गोष्टी, परत मध्ये पझल्स, गाणी, असं सगळं एकत्र आहे. त्यामुळे हा कार्यक्रम नक्कीच चांगला वाटतो. मराठी संगीतातली एक समृद्ध परंपरा ज्याला आपण असं म्हणू शकतो ते म्हणजे भावगीत. ह्या परंपरेबद्दल तुम्ही काय सांगाल? खरं म्हणजे फार पूर्वीपासून हे भावगीताची परंपरा चालू आहे. पण खऱ्या अर्थाने जे गाजलं मराठी भावगीत ते म्हणजे पूर्वी लागायचं, जा मुली जा दिल्या घरी तू सुखी राहा. तर हे गाणं इतकं गाजलेलं होतं की मला आठवतंय त्यावेळी प्रत्येक लग्न समारंभात हे गाणं गायलं जायचं, वाजवलं जायचं, म्हणजे बँडवरती वाजवलं जायचं. हे मला नक्कीच आठवतंय. आणि BBC वरती पहिलं भावगीत वाजवण्याचा मान ह्या गीताला मिळाला. पहिलं मराठी भावगीत. आणि लता मंगेशकरांनी हे गायलं होतं. वसंत प्रभू यांची चाल होती आणि पी सावळाराम यांचे शब्द होते. आणि रेडिओला इतक्या वेळा हे वाजायचं, शेकडोनी त्यांना पत्र यायची रोज की हे गाणं वाजवा म्हणून. शेवटी आकाशवाणीने अनाऊन्स केलं, रेडिओने अनाऊन्स केलं की तुम्ही आम्हाला पत्र पाठवू नका, आम्ही रोज हे गाणं लावू. म्हणजे इतकी त्या गाण्याची लोकप्रियता होती भावगीताची. खूप बरं वाटलं तुमच्याकडून ह्या अशा छान गप्पा आम्हाला अजूनही ऐकायच्या आहेत. मी तुम्हाला आता बसण्याची विनंती करते आणि आपली महफिल आपण आता सुरू करूया. नक्की. येस, थँक्यू. कुणीतरी येणार येणार ग, पाहून घरी येणार येणार. एका कलाकाराने सादर केलेली कलाकृती ही एवढी अजरामर होते की पुढे जाऊन ती कलाकृती ही त्या कलाकाराच्या आत्मचरित्राचं नाव बनून जाते. शतदा प्रेम करावे, अरुण दाते यांचं आत्मचरित्र. दातेंच्या घरामधलं वातावरण हे वकिलीचं. वडील बॅरिस्टर होते आणि संगीतप्रेमी होते. हिंदुस्थानातील प्रख्यात गायक वादकांनी अरुण दातेंच्या घरी येऊन त्यांची कला सादर केलेली होती. त्यामुळे गायनाचे बाळकडू हे त्यांना त्यांच्या लहानपणीच मिळाले होते. पण अरुण दाते हे गायक म्हणून उत्तम आहेत याची जाणीव ही पु ल देशपांडे यांनी त्यांच्या वडिलांना करून दिली. पुढे जाऊन कुमार गंधर्वांनी अरुण दाते यांना गाणं शिकवलं आणि त्यानंतर जवळजवळ 6 दशकं त्यांची कारकीर्द चालू राहिली. 2600हून अधिक मैफिली त्यांनी जगभरात केल्या. ऐकूयात त्यांचंच एक गाजलेलं गाणं. यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेलं, मंगेश पाडगावकर यांनी गीतबद्ध केलेलं आणि अरुण दाते यांच्या आवाजाने अजरामर झालेलं गाणं या जन्मावर या जगण्यावर. या जन्मावर
जगण्यावर शतदा
मंदार, खूपच सुंदर गाणं झालं धन्यवाद. Thank you. आणि खूप छान असा समा इथे बनला आहे. मला सांग की अशी गाणी भावगीतं गाताना लाईव्हला ऑडियन्सच्या मनापर्यंत पोचतोय, त्यांच्या मनाला आपण हात घालतो आहे, हे फिलिंग एक परफॉर्मर म्हणून कधी येत असतं? सगळ्यात आधी इतके सुंदर शब्द गायला मिळतात, म्हणजे अगदी आपली स्वतःची वाणी शुद्ध झाल्यासारखीच वाटते. आणि ह्या गाण्याच्या माध्यमातून मला असं वाटतं की आज हे तिघही जण आपल्यामध्ये नाहीत दुर्दैवाने. देव काका ज्यांनी हे गाणं बांधलं, पाडगावकर काका ज्यांनी लिहिलं गाणी, दाते काका ज्यांनी हे गाणं गायलं, पण मी ह्या तिघांना डोळ्यासमोर ठेवून हे गाणं गातो, कारण बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले ह्या उक्तीप्रमाणे हे तिघही जण हे गाणं शेवटपर्यंत जगलेत. वा. त्यांनी फक्त लिहून ठेवलं नाही किंवा त्यांनी फक्त संगीत दिलं नाही आणि फक्त गायलं नाही, तर हे गाणं जणू आपल्यासाठीच एक प्रेरणा आहे असं समजून ते आयुष्यभर ते गाणं जगले. आणि मला असं वाटतं की ह्या प्रकारची गाणी गाताना ही एक सकारात्मकता तुम्हाला मिळतच असते स्वतःला, त्यामुळे वेगळं काही प्रयत्न करावे लागतात असं वाटत नाही. निश्चित निश्चित. आणि मी आता वळते आहे आमच्या म्युझिक मास्टरकडे. या गाण्याविषयी काही आठवण आहे का तुझी अभि दादा? क्रांती, माझ्या खूप आठवणी आहेत, कारण की या गाण्याचे संगीतकार यशवंत देव यांच्याबरोबर मी, मंदार आणि उत्तरारांनी तर त्यांच्याबरोबर एक अल्बम केला आहे बहिणाबाईंचा, आणि त्यातली गाणी आम्ही अनेक वेळा वाजवली आहेत. पण मला असं वाटतं की इस्पेशली हे जे गाणं आहे ना, हे इतकं पॉझिटिव्ह आहे आणि पॉझिटिव्हिटी देवसाहेबांमध्ये कायम होती. म्हणजे त्यांच्याबरोबर कुठलंही गाण्याचं जेव्हा सिटिंग असायचं ना, तेव्हा ते सारखे हसवायचे तुम्हाला, आणि ती पॉझिटिव्हिटी त्यांच्यामध्ये होती. मग त्या सिटिंगमध्ये त्यांच्याकडे एक अशी शैली होती त्यांच्या बोलण्यातनं की प्रत्येक गोष्टीतनं ते एक प्लेझंट आणि पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर करायचे. आणि हे गाणं कायम जेव्हा मी परफॉर्म करतो किंवा मी कोणीही परफॉर्म करतो, तेव्हा त्यांच्या त्या पॉझिटिव्हिटीची आणि आयुष्यात कसं असावं ह्याचं ते साक्षात उदाहरण होते, आणि त्या गोष्टीची कायम आठवण बरोबर राहते. त्यांचं काम आपल्याला ऑडिओजमधून ऐकू येतं, पण मुळात ते कसे होते हे ह्या मंचावर तुम्हाला ह्या गप्पांमधनच ऐकायला मिळणार आहे. अजून आम्हाला तुझ्याकडून खूप गाणी ऐकायची आहेत इथे. जरूर जरूर. ऑल द बेस्ट. आणि तू आता बॅक स्टेजला जाऊ शकतो. Thank you. थँक्यू मंदार. महाराष्ट्राचं महादैवत खंडोबा, खंडोबाची आराधना करणारं हे आपलं पुढचं गाणं. देवाची आराधना, भक्ती म्हटलं की आपल्याला आठवतात ती भक्तिगीतं, पण लावणीमधून पण देवाची आराधना होऊ शकते हे ज्ञानोबा उत्पात यांनी आपल्याला दाखवून दिलं. नवरा माझा नवसाचा ह्या चित्रपटामधील चला जेजुरीला जाऊ ही लावणी त्याचंच एक उदाहरण. ज्ञानोबा उत्पात यांनी लिहिलेली, जितेंद्र कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेली आणि उत्तरा केळकर यांच्या आवाजाने फुललेली लावणी चला जेजुरीला जाऊ ऐकूयात. चला जेजुरीला जाऊ, 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 चला जेजुरीला जाऊ. घोडा एक आला अबलख घोडा, त्याची रेशीम खाली सोडा, त्याची रेशीम खाली सोडा. माग बसा मी पुण्यात बसते, माग बसा मी पुण्यात बसते, जगाला कौतुक दाऊ. चल जेजुरीला जाऊ, चल जेजुरीला जाऊ, चल जेजुरीला जाऊ, चल जेजुरीला जाऊ.
जेजुरी गडावर जाऊ, देव मल्हारीला पाहू, देव मल्हारीला पाहू. आपण दोघ जोडी जोडीनं, आपण दोघ जोडी जोडीनं बेल भंडारा वाहू. चल जेजुरीला जाऊ, 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 चल जेजुरीला जाऊ. वा 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 वा. या गाण्याबद्दलच्या तुमच्या काही आठवणी? ह्या गाण्याबद्दल सांगायचं झालं तर एकदा एका फंक्शनला मला सचिनजी भेटले होते हा. आणि ते म्हणाले मी एक पिक्चर करतोय आणि त्याच्यात एक लावणी आहे आणि त्या लावणीसाठी मला तुमचाच आवाज पाहिजे, काही झालं तरी तुमच्याच आवाजातनं मला करायची ही लावणी, तर मी तुम्हाला लवकरच फोन करीन. मग त्यांचा आला 10-15 दिवसांनी फोन आला की ट्रॅक रेडी आहे आणि तुम्ही या. मग मी त्या दिवशी गेले आणि मग आधी चाल मला सांगितली यांनी, जितेंद्र कुलकर्णींनी चाल सांगितली. मग मी म्हणायला सुरुवात केली आणि अक्षरशः मी म्हणत होते तर सचिनजींना मला वाटतं वेगवेगळ्या स्टेप्स सुचत होत्या, तर त्याच्यावर ते आतमध्ये रेकॉर्डिंग रूममध्ये अक्षरशः डान्स करत होते, म्हणजे छोट्या छोट्या अशा स्टेप्स ते करत होते. अच्छा अच्छा. बघून म्हणजे एवढे ते त्याच्यात एनग्रॉस झालेले होते, अगदी अगदी. त्यामुळे मजा आली. नंतर ती Yes. खूप फेमस झाली, त्यामुळे सगळीकडे फरमाईश होतेच त्या लावणीची. अगदी अगदी. अभि दादा? जसं उत्तराताई म्हणल्या तसं सचिन पिळगावकर हे स्वतः चतुरस्त्र आहेत आणि त्यांना सगळ्याच गोष्टीत फिल्ममधल्या म्हणजे दिग्दर्शन असेल, ॲक्टिंग असेल, तसं ते स्वतः गातात सुद्धा आणि त्यांना म्युझिकचा फार जबरदस्त सेन्स आहे. त्यामुळे बॅकग्राऊंड स्कोअर असेल किंवा गाणी असतील त्याच्यामध्ये त्यांचं कॉन्ट्रीब्युशन हे कायम कमालीचं असतं. आणि माझा खूप चांगला मित्र जितेंद्र कुलकर्णी ह्यांनी हे गीत संगीतबद्ध केलं आहे, त्यामुळे हे गाणं आम्ही नेहमी स्टेजवरती घेतो आणि उत्तराताईंनी ते कमालच गायलं आहे. आज खूप मजा आली उत्तराताई हे Thank गाणं you, तुमच्याबरोबर सादर करताना. थँक्यू. सो उत्तराजी, मी तुम्हाला बसण्याची विनंती करते आणि आपण ह्यापुढेही सुंदर गाणी ऐकायची आहेत आणि हो. खूप गप्पा मारायच्या आहेत. नक्की. भावगीतांमध्ये सगळ्यात जास्त कुठली भावना वापरली गेली असेल तर ती म्हणजे प्रेम. याच प्रेमाचा उत्कट पदर म्हणजे शृंगार. शृंगारामध्ये योग्य उपमा, रूपक वापरली तर त्या भावना अत्यंत तरल पद्धतीने आपल्यापर्यंत येऊन पोचतात. शांता शेळके यांनी त्याच शृंगाराचं वर्णन हे अत्यंत समर्पक शब्दात केलेलं आहे. ऐकूया शांता शेळके यांनी गीतबद्ध केलेलं, हेमंत भोसले यांनी संगीतबद्ध केलेलं आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत शारद सुंदर चंदेरी रात. शारद सुंदर चंदेरी
वा वा वा, सावनी काय कमाल गायलीस ग. Thank आणि you. तू जशी अशी छान दिसतेस त्या पद्धतीचा तुझा पेहराव आहे आणि तो अख्खा वेस्टर्न वाला एक जो फील तू आणला आहेस आणि तुझ्या आवाजाने तर जादूच केली ह्या गाण्यामध्ये. थँक्यू तुला काय वाटत होतं गाताना? खरं सांगू का, हे सगळं मॅजिक जे क्रिएट आत्ता झालं त्याचं सगळं क्रेडिट ह्या सगळ्या जणांचं आहे. एकदा जोरदार टाळ्या ह्या सगळ्या कमाल म्युझिशियनसाठी. आणि थँक्स टू अविनाश दादा की त्यांनी ह्या गाण्याला एका वेगळ्या प्रकारे ट्रीट केलं Exactly. आणि मला वाटतं तोच जास्ती चांगलं मी सांगू इनफॅक्ट शकेल. तुझ्याकडे येणारच होते. तो जो अख्खा अरेबिक तू फील आणला आहेस तो मी फर्स्ट टाइम म्हणजे असा अनुभवला आहे. आणि काय वाद्य होतं, तू काय वाजवत होतास? आज जे इन्स्ट्रुमेंट मी वाजवतोय ते ॲक्च्युली इट्स अ कंट्रोलर की ज्याच्यामधनं माझ्या लॅपटॉपमध्ये सॅक्सोफोनचा जो व्हॉइस आहे म्हणजे सॅक्सोफोनचे सॅम्पल्स माझ्याकडे आहेत आणि ते मी ब्लो करतोय आणि इट साऊंड्स जस्ट लाईक अ सॅक्सोफोन. आणि ह्या गाण्याची जी सुरावट आहे आणि अरेबिक स्केल जी असते मी वाजवून दाखवतो तुला. म्हणजे वा, सो ही स्केल मला कायम इन्स्पायर करते की त्या अरेबिक झोन मध्ये कुठे हो मला हबीबीच आहे कम्प्लिटली. Correct. असंच वाटतंय ते. आणि उत्तराताई मला तुमच्याकडे यायचंय कारण की आशा भोसले यांच्याबरोबर तुम्ही बरंच काम केलेलं आहे, त्यांच्याबरोबर गायला सुद्धा आहात. तर त्यांच्याबरोबरचा एखादा अनुभव किंवा एखादा किस्सा काही आहे तुमच्याकडे? आशाताईंबद्दल काय मी बोलणार, त्या माझ्या मनातल्या गुरु आहेत. जरी मी त्यांच्याकडे गाणं शिकलेले नसले तरी कायम मी त्यांना गुरुच मानले आहे, त्यांनाही माहिती आहे. तर त्यांच्याबरोबर बऱ्याच वेळा असे म्हणजे आम्ही एकत्र भेटलेलो आहोत आणि ते क्षण खरंच मी माझ्या हृदयाच्या कप्प्यात अगदी जपून ठेवलेले आहेत. पण एक सांगण्यासारखा किस्सा आहे तो म्हणजे मध्यंतरी जेव्हा देवसाहेबांना 85 वर्ष पूर्ण झाली तेव्हा त्यांच्या आशाबाईंच्या हस्ते त्यांचा सत्कार होता आणि पहिला इंटरव्हलपर्यंत मी रवींद्र साठे, श्रीधर फडके वगैरे आम्ही त्यांची गाणी गायलो देवसाहेबांची. आणि त्याच्यानंतर इंटरव्हलनंतर तो सत्कार समारंभ होता. त्यावेळी बरेच लोक त्यांना फरमाईशी करत होते, पण त्या कुठच्या तरी वेगळ्या म्युझिक डायरेक्टर्सच्या फरमाईशी होत्या. तर त्याच्यावरती आशाबाई म्हणाल्या, नाही आज देवसाहेबांचा वाढदिवस आहे तर तुम्ही त्यांचं गाणं मला एखादं सांगा. तर ते मी म्हणेन. तर माझ्या शेजारी श्रीधर फडके बसले होते, तर ते म्हणाले तू सांग ना, तुला माहिती आहेत ना गाणी त्यांची, तर तू सांग ना त्यांना. तर मी त्यांना अशी स्टेजच्या खालती उभं राहून सांगितली ही गाणी आहेत देवांची. तर मला म्हणाले तू वरती आहे ना. आणि वरती आल्यावर पहिलं मला त्यांनी मिठी मारली. मला म्हणाले हे बघ आता तू जे सांगितलंस ते मला थोडं थोडं गाणं आठवत आहे, विसरशील का असं मला. तर आता मला काही ते नीट सगळं आठवत नाही, तर आता हे अख्खं गाणं आपण दोघे मिळून म्हणूया. पण तेव्हा तुम्ही अख्खं गाणं गायलात, इथे 2 ओळी तरी आमच्यासाठी झाल्या पाहिजेत. विसरशील खास मला दृष्टियाड होता, विसरशील खास मला दृष्टियाड होता, वचनेही गोड गोड देशी जरी आता, विसरशील खास मला. काय शब्दांची जादू अशी आहे. संगीतकार अनिल अरुण ही जोडी आधी हिंदीमध्ये म्युझिक अरेंजमेंट करत होती. त्यांना मराठी इंडस्ट्रीमध्ये सुद्धा यायचं होतं आणि त्यांना मराठीत संगीतकार म्हणून काम करायचं होतं. पण काही केलं त्यांना तो ब्रेक मिळेना. त्यासाठी ते अनेक थोरा मोठ्यांचे किंवा ज्येष्ठ संगीतकारांचे, गायकांचे ॲडवायसेस घेत होते, सल्ला घेत होते. पण काही केल्या काही योग जुळून येत नव्हता. ते एकदा असेच ते आशा भोसले यांच्या घरी गेले होते काही सल्ला घ्यायला आणि त्यांच्यासमोर एक गदी माडगुळकरांच्या मुलीच्या लग्नाची पत्रिका होती. तर त्या म्हणाल्या की ही पत्रिका आहे आणि ह्या पत्रिकेवर ना गाण्यांच्या काही ओळी लिहिल्या आहेत आणि हे गाणं लग्नामध्ये कोणतरी वेगळाच संगीतकार त्याला चाल लावून सादर करणार आहे. तर हे जे बोल आहेत ना ह्याला तुम्ही संगीत द्या, मग बघूया कसं काय होतं ते. अनिल अरुण ह्या जोडीने त्या गाण्याला संगीत दिलं आणि ते गाणं आशाबाईंच्या आवाजात नंतर प्रदर्शित केलं. आणि ते गाणं म्हणजे ओटीत घातली मुलगी विहीणबाई. हे गाणं नंतर प्रचंड गाजलं आणि अनिल अरुण ह्या जोडीचा मराठी संगीतसृष्टीतला प्रवास सुरू झाला. त्यापुढे त्यांनी मराठीमध्ये एकाहून एक प्रसिद्ध गाण्यांना चाली दिल्या.
असंच अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलेलं हे आपलं पुढचं गाणं. शांताराम नांदगावकर यांनी गीतबद्ध केलेलं आणि आशा भोसले यांच्या आवाजातील रुपेरी वाळूत. दीपिका खूप मस्त झालं गाणं. थँक्यू. आणि तुला काय वाटत होतं हे गाणं गात असताना? एकतर ज्यांनी हे गाणं गाऊन ठेवलंय त्यांची कुठली आपण गाणं म्हणजे एक मोठं मला आव्हान पेलल्यासारखं वाटतं. खरंय. आणि ते आशा वेळी इतकं सुंदर गायलंय त्यामुळे मला ते गाताना तितकीच मजा आली. दीपिका, तुझ्याकडून अजून पण आम्हाला खूप छान छान गाणी ऐकायचीच आहेत आणि ह्या पुढेही महफिलच्या रंगमंचावर तू परफॉर्म करावंस अशी आमची इच्छा आहे. तोपर्यंत तू बॅकस्टेजला रेस्ट कर आणि आपण तुझं पुढचं गाणं नक्कीच ऐकू. एकदा शाहीर साहेबांचं म्हणजे शाहीर साबळेंचं गाण्याचं रेकॉर्डिंग सुरू होतं आणि देवदत्त साबळे म्हणजे त्यांचे चिरंजीव हे तिथे स्टुडिओमध्ये हजर होते आणि बाबांचं गाणं ऐकून त्यांना अशी एक लहर आली संगीताची की त्यांनी असं ठरवलं की आपण पण गाणं लिहिलं पाहिजे, आपण पण त्याला संगीतबद्ध केलं पाहिजे आणि ते म्युझिक डायरेक्टर बनण्याची एक जिद्द त्यांच्यात निर्माण झाली. त्यांनी 2 गाणी लिहिली सुद्धा, त्याला संगीतबद्ध सुद्धा केलं आणि खळे काकांकडे ते पोहोचले. बाबांचं रेफरन्स वगैरे सगळं सांगितलं आणि खळे काकांना ती गाणी जाम आवडली. त्यांना त्याची चाल फारच आवडली. ते म्हणाले छान गाणी झाली आहेत आणि छान लिहिली आहेत, पण फक्त ही अजून छान पद्धतीने लिहिली जाऊ शकतात. मग देवदत्त साबळे म्हणाले मग आता काय करू मी? तर खळे काका म्हणाले तू एक काम कर, तू ना शांता शेळकेंकडे जा आणि त्यांच्याकडून ही गाणी लिहून घे आणि मग आपण बघूया काय होतं ते. देवदत्त साबळेंनी तसंच केलं. ते शांता शेळकेंकडे गेले.
मग देवदत्त साबळेंनी ती गाणी शांता शेळके यांच्याकडून लिहून घेतली आणि त्याला संगीतबद्ध सुद्धा केलं. आणि खळे काकांना ती गाणी प्रचंड आवडली. ती गाणी पुढे जाऊन प्रचंड गाजली सुद्धा. आणि खळे काकांना त्या गाण्यांपैकी एक गाणं जे खूपच आवडलं ते होतं ही चाल तुरु तुरु. आणि तेच गाणं आता आपण ह्या रंगमंचावर ऐकणार आहोत. आणि ते गाणं सादर करण्यासाठी आपल्या समोर येतोय आपला सगळ्यांचा लाडका गायक अभि. उत्तराताई आपण खूप गप्पा तर मारल्या पण आता वेळ झाली आहे ती काही खेळांची जी आम्ही महफिलमध्ये प्रत्येक गेस्ट बरोबर खेळतो. आणि पहिला खेळ आपण फिरकीचा खेळायचा आहे. अच्छा. मागे ही स्क्रीन आहे त्याच्यावर ही जी तुम्हाला दिसते महफिलची फिरकी आहे. तर ही फिरकी मी स्टार्ट म्हणणार तेव्हा फिरायला लागणार आणि तुम्हाला स्टॉप म्हणायचंय तेव्हा ती थांबणार. आणि ती फिरकी जेव्हा थांबणार तेव्हा ती वळेल आणि त्याच्या मागे एका संगीतकाराचं नाव लिहिलेलं असेल. आता तुम्ही इतक्या संगीतकारांबरोबर कामं केली आहेत तर तुम्हीच काम केलेले संगीतकार असणार आहेत ते. बरं. सो ज्या संगीतकाराचं नाव येईल तुम्हाला त्या संगीतकाराचं तुम्ही गायलेलं गाणं गायचंय. अच्छा. ठीक आहे. ओके. खेळूया आपण. सो स्टार्ट. स्टॉप. पप्पी लहरी. आ गया गया हलवा वाला आ गया, आ गया गया हलवा वाला आ गया, रंग जमाने आ गया, धूम मचाने आ गया, रे आ गया गया हलवा वाला आ गया. आपण बघूया पुढचा संगीतकार कुठला येतोय. हां. स्टार्ट. स्टॉप. विश्वनाथ मोरे. वयात आलं जवान झालं, वयात आलं नि जवान झालं, लय लय साजरं
बाय बाय पारवळ घुमते कस. वा वा वा, क्या बात है. फारच सुंदर, मज्जा येते मला खरं तर. बघूया पुढचा संगीतकार कोण येतोय. हो. स्टार्ट. स्टॉप. राम कदम. राम कदमांचं मी जे पहिलं गाणं अगदी आयुष्यात माझं मराठी पिक्चर मधलं पहिलं गाणं अच्छा. ते म्हणते. नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा, सत्यं शिवं सुंदरा, सत्यं शिवं सुंदरा, सत्यं शिवं सुंदरा, सत्यं शिवं सुंदरा. तुम्ही जेव्हा ही प्रार्थना पहिल्यांदा गायलेलात, हो. जेव्हा रेकॉर्ड केली होती, हो, हो. तेव्हाचा काय अनुभव होता. खरं म्हणजे मराठीत मी जेव्हा पहिल्यांदा हे गाणं गायले त्याच्या आधी मी हिंदीमध्ये गायले होते. म्हणजे एक भूमिका म्हणून चित्रपट होता, त्याच्यात मला एक फक्त क्लासिकलचा पीस गायचा होता. माझे गुरुजी होते, त्यांनी उस्तादाची भूमिकेसाठी प्लेबॅक दिला होता आणि एक तरुण मुलगी म्हणजे स्मिता पाटील शिकतायत असं होतं. तर माझ्या गुरुजींनी माझं नाव रेकमेंड केलं आणि मला एक क्लासिकलचा पीस म्हणजे शुद्ध कल्याणमधला मी गायले. त्याच्यानंतर मग मी ओ.पी. नायर साहेबांकडे गायले आणि ती माझी LP आली होती आणि ती मी माझे मिस्टर असे बघत बसलो होतो. तेवढ्यात दारावर टकटक झाली, तर आम्ही दार उघडलं तर साक्षात राम कदम, आणि त्यावेळी त्यांचा पिंजरा वगैरे खूप गाजलेला होता. तर म्हटलं तुम्ही कसे काय माझ्या घरी आलात. तर ते म्हणाले की नाही, मला अनंत माने प्रोड्युसर डायरेक्टर त्यांनी पाठवलं आहे आणि मला तुमचं गाणं ऐकायला सांगितलं आहे. अरे वा. तर मी थोडंसं काहीतरी गाऊन दाखवलं आणि मला त्यांनी दुसऱ्या दिवशी माझं सत्यम शिवम सुंदरा रेकॉर्ड झालं. त्याच दिवशी दुपारी माझं आणि सुरेश वाडकरांचं एक ड्युएट पण त्यांनी रेकॉर्ड केलं. क्या बात है. अशी म्हणजे सुरुवात कसे झाली. योग जुळून येतात. उत्तराताई, सेंट कोलंबामध्ये तुमचं एज्युकेशन झालं, हो. त्यानंतर विल्सन कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशन झालं. हो. तर हे सगळं असं असताना तुम्हाला म्हणजे एक म्हणतो ना, लावणीला एक ग्रामीण बाज लागतो, एक ठसका लागतो, हो. तो तुम्ही कुठून आणला तुमच्यामध्ये. तो मी म्हणजे विश्वनाथ मोरे आणि राम कदम यांच्याकडे खूप लावणी प्रधान पिक्चर्स होते त्यावेळी आणि त्या काळात खूप असे बनायचे पण खूप पिक्चर्स लावणीवाले. तर ते माझ्या घरी येऊन मला लावणीचं ट्रेनिंग द्यायचे दोघंही. म्हणजे जेव्हा जेव्हा रेकॉर्डिंग त्यांचं असायचं, त्यानिमित्ताने आता पुण्याहून समजा आले राम कदम, तर माझ्या घरी यायचे आणि मला ते गाणं अगदी 2-2, 3-3 रिहर्सल्स करून तो ठसका कसा यायला पाहिजे, तू लाज सोड लावणी गाताना असं म्हणायचे. उगाच लाजलीस तर तुला कॉन्शियसनेस येईल आणि मग ती भावना तुझ्यात तोंडून येणार नाही. तसंच मला विश्वनाथ मोरे पण, की कुठे हलकं म्हणायचं, कुठे वजन देऊन म्हणायचं, कुठे नखरा आला पाहिजे, हे सगळं ट्रेनिंग मला त्या दोघांनी दिलं. आणि मग मला अक्षरशः लाईनच लागायला लागली पिक्चर्समध्ये लावण्यांची वगैरे, आणि खूप मिळायला लागल्या. उत्तराताई, एवढ्या 2 मोठ्या दिग्गज संगीतकारांची नावं आता तुम्ही घेतली आणि त्यांच्याकडून तुम्हाला लावणीमधली जी गायकीमधली जी अदाकारी असते ती तुम्हाला शिकायला मिळाली आणि आता तीच अदाकारी आम्हाला ह्या रंगमंचावर बघायची आहे, अनुभवायची आहे. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करते की 2 ओळी लावणीच्या होऊन जाऊ दे. मैफल गेली उठून तरबी, तुम्ही रायला माग, तुम्ही रायला माग, महालात या एकांताला, महालात या एकांताला, इश्क खेळूया दोघं, पाठन का फिरवू राया वळवून का मान, पाठन का फिरवू राया वळवून का मान, थांबा देते मी पंचरंगी पान, थांबा 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 देते मी पंचरंगी पान, थांबा 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 देते मी पंचरंगी पान, पंचरंगी पान, पंचरंगी पान. कमाल कमाल. ह्या भावगीतांच्या मैफिलीमध्ये
आपल्या सगळ्यांचेच भाव हे कुठेतरी हरवलेले आहेत. सगळे तल्लीन होऊन आपण ही भावगीतं भक्तिभावाने ऐकतोय. पण आज इकडेच थांबायची वेळ झालेली आहे. पण आपली भावगीतांची ही महफिल उद्याही अशीच सुरू राहणार आहे. उद्याही उत्तराताई आपल्यासोबत त्यांचा आणि या भावगीतांचा प्रवास खुलवायला असणार आहेत. तर उद्या पाहायला विसरू नका आपल्या सगळ्यांचा लाडका कार्यक्रम महफिल.